आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। सैनिक टाकळी परिसराला आले सुंदर स्वरूप। एस.के. पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राबवले श्रमसंस्कार शिबिर। शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथे सहकार भूषण एस.के. पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी श्रमसंस्कार शिबिर राबवून परिसरात स्वच्छता मोहीम सुरू केली। राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सैनिक टाकळी येथे विशेष श्रमसंस्कार शिबिर राबवण्यात येत आहे। त्याची सुरुवात विद्यार्थ्यांनी परिसरात स्वच्छता करून केली। एस.के. पाटील विद्यालयातील सुमारे 60 विद्यार्थी आणि शिक्षक या शिबिरात सहभागी झाले होते। 7 दिवस चालणाऱ्या या शिबिरात प्राधान्याने गावातील विविध ठिकाणी श्रमसंस्कार शिबिर राबवून स्वच्छता करण्यात येणार आहे। याशिवाय विविध प्रबोधनपर उपक्रमही राबवण्यात येणार आहेत। या विद्यार्थ्यांना सैनिक टाकळी या देशासाठी अभिमान असलेल्या सैनिकांच्या गावात सेवा केल्याचं मोठं समाधान आणि अभिमान वाटतोय। तर गावातील नागरिकांसह सरपंच सौ हर्षदा पाटील यांनीही विद्यार्थ्यांचं कौतुक करत कॉलेज व्यवस्थापनाचे आभार मानले। गावातील ऐतिहासिक तलावाची सुरक्षा करण्याबाबत अपेक्षा व्यक्त करत तशी विनंती करण्यात आली। महानकारी न्यूज साठी सैनिक टाकळीहून मोहन जमादार। नमस्कार, माझं नाव आहे अनिल रामप्रभू गुरव। नॅशनल एज्युकेशन ऑफ इन्स्टिट्यूटचे सहकार भूषण एस.के. पाटील महाविद्यालय कुरुंदवाड येथून आम्ही NSS श्रम शिबिरानिमित्त सैनिक टाकळी या गावात आलेलो आहोत। या श्रम शिबिराचे चौथा दिवस पूर्ण होत आहे। आपण आनंदीने सगळे मित्रांच्या, शिक्षकांच्या आणि या गावच्या नागरिकांच्या एकत्रित येऊन आपण श्रमदानाचे आपले स्वच्छतातीन करतो। एकदम आपल्याला चांगल्या पद्धतीने आनंदित आपण मजेत पूर्ण काम करत असतो आणि आपल्या घरात आपण असं केलेलं नाही, ते अनुभव आपल्याला इथं ह्या काम करून मिळत असतो। आम्ही सर्व आनंदितपणे हे पूर्ण करत आहोत। माझे नाव रुपाली दिलीप मिर्जे, सहकार भूषण एस.के. पाटील महाविद्यालय इथून आम्ही सैनिक टाकळी येथे 7 दिवसाच्या स्वयंसेविका म्हणून काम करत आहे। सैनिक टाकळी या गावात आम्ही असलं गाव मिळालं की सैनिक टाकळी गावात आलो आहे। प्रत्येक घरात तीन माजी सैनिक आणि आजी सैनिक आहेत। त्या गावात आम्ही महर्ती चौक, शिवाजी हायस्कूल ते स्वच्छ केलं आहे आणि आमच्यावर मार्गदर्शनासाठी मॅडम आलेले आहेत। बरं, तुला ह्या कामामध्ये कितपत आनंद वाटला? कधी घरामध्ये तुम्ही इतक्या जोमाने काम करताय काय? एवढं जोमाने काम करत नाही घरात। इथं करायचा काय विशेष आहे? या कॉलेजच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना एकत्रित करून पाठवल्यामुळं ती किती स्वच्छ करते त्याच्यापेक्षा मी किती स्वच्छ करेन हीच भावना तुमच्या मनामध्ये आहे ना। स्पर्धात्मक माध्यमातून तुम्ही एकमेकांच्या माध्यमातून श्रम करताय हे दाखवायचं तुमच्या शिक्षकांना आणि इथल्या गावातल्या लोकांना। कसा आनंद ह्या ठिकाणी व्यक्त केला तुम्ही सगळ्यांनी? काय वाटलं हे काम करत असताना? काम करताना खूप आनंद झाला आणि गावातले प्रत्येक घरातली माणसाने आम्हाला सहभाग केला, कामात मदत केली। म्हणजे त्यांनाही वाटलं बाहेरच्या गावातल्या मुली येऊन आमचा दरवाजा स्वच्छ करायला, त्यापेक्षा आम्ही का करू नये, हा आनंद तुम्हाला बघायला मिळाला। नमस्कार, मी सैनिक टाकळी गावची प्रथम नागरिक सरपंच सौ हर्षदा विनोद पाटील। आज सैनिक टाकळीमध्ये सहकार भूषण एस.के. पाटील कॉलेजचे NSS कॅम्पची लोक आमच्या इथं आलेले आहेत। त्या शिक्षकांनी आमच्या गावाला प्राधान्य दिलं। गेली 4 वर्ष ते इथं आमच्या इथं सातत्याने प्रयत्न करत आहेत। संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानमधला एक छोटंसं योगदान म्हणून गेली 4 वर्ष ते इथं आमच्या इथं प्रयत्न करत आहेत आणि आज आम्ही नवनियुक्त सरपंच आहोत, त्यामुळे त्यांनी आम्हाला प्राधान्य देऊन आमच्या कारकिर्दीतली ही पहिली NSS कॅम्प आहे। त्यांची 60 मुलांची कॅम्प घेऊन ते इथं दाखल झालेले आहेत। आम्ही एक आव्हान देऊन त्यांना विनंती करून आम्ही त्यांच्यापुढं अनेक म्हणजे प्रस्ताव मांडलेला आहे की तुमच्यासोबत आमचे ग्रामस्थ, विविध संस्था तसेच तरुण मंडळे यांना आम्ही सोबत घेऊन एक ग्राम स्वच्छता अभियान राबवायचं आमची योजना यातून आम्ही राबवत आहे। त्याप्रमाणेच आम्हाला आमच्या ग्रामस्थांनी सुद्धा भरपूर मदत केली आहे। तसेच विशेष करून या कॉलेजचे त्यांचे मार्गदर्शक, शिक्षक, त्यांचा स्टाफ यांनी आम्हाला अनमोल असं सहकार्य त्यांचं चालू आहे। तसेच आमचं अनेक उद्देश आहे की आमच्या या गावात
एक जुनं तलाव आहे, ज्या तलावाचं आधी लोक 40 वर्षापासून पाणी पित होते. आता ते थोडंसं जुनं झाल्यामुळं किंवा नादुरुस्तीमुळं ते आता मुजत आलेलं आहे, बंद होत आलेलं आहे. तेच परत तेच टार्गेट धरून आम्ही एक सरांना विनंती करून एक खास दिवस आम्ही उद्याची 2 तारीख ही पूर्ण गावांना तरुण मंडळांना संस्थांना आव्हान करून उद्या आम्ही ते तलावाचं सुशोभीकरण स्वच्छता पूर्ण करून घेणार आहे. यासाठी आम्हाला या कॅम्पची खूप मोठी साथ आहे, मदत आहे. त्याबद्दल मी या मार्गदर्शकांचे, शिक्षकांचे, या विद्यार्थ्यांचे, तसंच माझे ग्रामस्थ, तरुण मंडळे या सर्वांचं मी मनापासून आभारी आहे.